नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 23 जून 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे. पराभव नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. ग्रीष्म ऋतू आहे. ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाची नवमी आहे. नक्षत्र हस्त आहे. योग वरीय आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो कौलव आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो तैतील आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:29 ते 2:10 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:05 ते 12:53 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:52 ते 5:34 आणि यमगंड काळ सकाळी 9:05 ते 10:47 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कन्या राशीमध्ये भ्रमण करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा खास करून. आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. आरोग्याकडे लक्ष द्या. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही कामं तुमची मार्गी लागू शकतील. दिवस मात्र तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा खास करून. आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागतील. भाग्याची उत्तम साथ लाभेल. नवीन कामाची सुरुवात करू शकता. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध सुमधुर राहतील. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्याकरता सुद्धा आजचा दिवस अतिशय उत्तम असेल. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. तुमची मानसिकता आणि भावना शांत आणि स्थिर राहतील. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल. आराम करणं पसंत कराल. मूलतः तुम्हाला आराम आजच्या दिवशी मिळणार आहे. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. ती कामं पूर्ण सुद्धा होताना दिसेल. तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. कमिटमेंट प्रॉमिसेस कागदोपत्री व्यवहार या संदर्भातले कामं आजच्या दिवशी हाती घेऊ शकता. प्रवास योग संभवता. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 2य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. आर्थिक संदर्भातली कामं आजच्या दिवशी मार्गी लागतील. काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकतील. काही चांगल्या गुंतवणुका सुद्धा होऊ शकतील. त्याचबरोबरीने खर्च वाढण्याची शक्यता राहील. त्याकडे लक्ष द्या. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. आज तुमचा मूड कॉन्फिडन्स खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे हातावेगळी करू शकाल. महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू शकता. भावभावना थोडा जास्त प्रमाणात जाणवतील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळू रास.
तुळ राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी थोडीशी धावपळ, दगदग दिसून येईल. कामं वेळेत पूर्ण न झाल्यामुळे, अपेक्षेप्रमाणे न झाल्यामुळे थोडासा स्ट्रेस हा तुमच्या मानसिकतेवरती जाणवेल, थोडासा चिडचिडेपणा जाणवेल. परंतु काळजी करू नका, हा तात्कालिक अनुभव असेल. महत्त्वपूर्ण निर्णयाच्या दिवशी घेऊ नका, फिरणं वगैरे होईल, जे बस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. मित्र परिवारावर भेटीगाठी होतील, त्यांच्याकडून काही चांगले सल्ले मिळतील, अडकलेली कामं मार्गी लागतील. नवीन कामाची सुरुवात करू शकता. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. याचप्रमाणे कागदोपत्री व्यवहार किंवा कमिटमेंट प्रॉमिसेससाठी सुद्धा आजचा दिवस चांगला राहील. तुमच्या कामाचं कौतुक होईल. वरिष्ठांकडून तुमच्या कामाला शाबासकी मिळू शकेल. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे तत्संबंधी काही महत्त्वपूर्ण कामं मार्गी लागू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा मूड कॉन्फिडन्स एनर्जी खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल. फिरणं वगैरे होईल. नवीन कामाची सुरुवात करू शकता. भाग्यशाली दिवस आहे. नवीन नवीन संधी तुम्हाला मिळू शकतात, उपलब्ध होऊ शकतात. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा, खास करून आजच्या दिवशी तुमचा मूड कॉन्फिडन्स चांगला दिसेल. मात्र आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणे गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास कव्हर करू शकतील. नवीन कामाची सुरुवात करू नका. प्रलोभनाच्या मागे लागू नका. आर्थिक व्यवहार आजच्या दिवशी टाळा. काही छोटे मोठे अनपेक्षित लाभ मिळू शकतील. दिवस मात्र तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. तुमच्यातली एनर्जी जबरदस्त दिसून येईल. कामाचा ओरख सुद्धा दांडगा राहील. जी कामं हाती घ्याल ती हातावेगळी करू शकाल. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर राहतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 23 जून 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.